यानंतर बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। बातमी आहे मुंबई महापौर पदावरून सुरू असलेल्या शिंदेंच्या हॉटेल पॉलिटिक्सची। त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावेत असं वक्तव्य केलंय। खुद्द एकनाथ शिंदेंनी शिंदेंचं हे वक्तव्य म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिलेला गर्भित इशारा असल्याचं बोलले जात आहे आणि त्यामुळे मुंबईच्या महापौर पदाचा राजकीय सस्पेन्स आणखीनच वाढणार यामध्ये काही शंका नाहीये। मुंबईच्या हॉटेल ताज लँडसनमध्ये शिंदेंनी त्यांचे सर्व नगरसेवक ठेवलेत, मात्र यामागे फोडाफोडीची भीती नसून नगरसेवकांना मार्गदर्शन सुरू असल्याचा दावा शिंदेंनी केलाय। हॉटेलमधील नगरसेवकांची भेट घेतल्यानंतर शिंदेंनी त्यांना कानमंत्रही दिलाय। तर आज राजकारण नेमकं कोणतं वळण घेत आहे पाहणंही महत्त्वाचं असेल। खरं म्हणजे बघा, तुम्हाला सांगतो, हे आता त्यांना त्यांची भीती आहे। त्यांच्या नगरसेवक त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवावे। तर एकनाथ शिंदेंनी त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना नेमका कोणता कानमंत्र दिलाय ते पाहूयात। कामाला लागा, कामाचा आराखडा तयार करा। जनतेला विकास पाहिजे, आपले प्रभाग मुंबईचे सर्वोत्तम प्रभाग बनवा। निवडणुकीत भावनिक मुद्दे हरले, विकास जिंकला। महाराष्ट्राच्या जनतेनं उबाठाला नाकारलं, जी संधी आपल्याला मिळाली आहे त्याचं सोनं करा। खऱ्या अर्थानं नगरसेवक पहा। पगडीमुक्त मुंबई, ज्या इमारतींना ओसी दिलेली आहे त्याचा पाठपुरावा करा, असा कानमंत्र एकनाथ शिंदेंनी त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना दिलाय। पुढची महत्त्वाची बातमी, महायुतीचा महापौर होताना काही जण नॉट रिचेबल असतील असा दावा करत शिवसेना नेते उदय सामंत यांनी नवा राजकीय सस्पेन्स निर्माण केलाय। तसंच 2019 मध्ये जो उठाव झाला त्यातून काही आत्मचिंतन करणं गरजेचं आहे। या लोकांनी शिंदेंना सल्ला देऊ नये असा खोचक टोलाही त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला लगावलाय। आजमध्ये स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेब आमच्या मुंबईच्या सगळ्या नगरसेवकांना भेटायला आलेले आहेत, त्यांना मार्गदर्शन करतायत। पण नॉट रिचेबलचा जो विषय आहे तो अगदी जबाबदारीनं सांगतो की महापौर पदाची ज्यावेळी निवडणूक होईल त्यावेळी कोण कोण नॉट रिचेबल असतील हे आपल्याला ब्रेकिंगनं कळेल। तर शिंदेंचे नगरसेवक हॉटेलमध्ये तळ ठोकून बसल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं तोंडसुख घेतलं नसतं तरच नवल। पाहूयात अशा प्रकारे राजकीय कलगीतरा सुरू आहे। कोंडलेले नगरसेवक जे आहेत विकासासाठी त्यांना बाहेर काढा। तुमच्याच पक्षाचे, तुमच्या अमित शहांच्या पक्षाचे त्या 25 नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताज लँडसर नावाच्या हॉटेलमध्ये बंद करून आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी, त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती आहे। त्यांना मोकळं करा, त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या। या मुंबईमध्ये स्वतःच्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब पोलीस आयुक्तांना आदेश द्या। संजय राऊत साहेबांना कदाचित त्यांचेच नगरसेवक कधी फुटतील हे कळणार सुद्धा नाही, म्हणून स्वतःच्या नगरसेवकांवर त्यांनी अगोदर लक्ष द्यावं। जे काय आलेत चुकून निवडून त्यांच्या पक्षातून आणि सन्मान्य राजसाहेबांच्या पक्षातून, त्यांचे तर 6 चाललेत, ते कधी गायब होतील कळणार नाही। मुंबईत मुसंड मारत भाजपनं 25 वर्ष सत्ता असणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला हादरा दिलाय। यानंतर आता महापौर पदावरून एक जोरदार खडाखडी सुरू झाली आहे। कायमच महत्वाकांक्षी राहिलेले एकनाथ शिंदे 2.5 वर्षांसाठी महापौर पदावर दावा सांगणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे आणि त्यामुळे 29 नगरसेवक असणाऱ्या शिंदेंना सर्वाधिक मोठा पक्ष ठरलेला आणि 89 नगरसेवक असणारा भाजप महापौर पद देणार का, हा खरा प्रश्न आहे। राज्यातही पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची इच्छा बाळगणाऱ्या शिंदेंना आपली महत्वाकांक्षा लपवता आलेली नाहीये आणि त्यामुळे मुंबईच्या महापौर पदावरून पुन्हा शिवसेना आणि भाजप शीतयुद्ध सुरू होणार की सगळं सामोपचारानं होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। नगरपालिका निवडणुकीत अनेक जिल्ह्यांमध्ये महायुतीला आणि विशेषतः शिवसेनेला अपेक्षित यश मिळालेले नाहीये। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता कामगिरीच्या आधारावर काही कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत दिसतात।
नगरपालिका निवडणुकीतील अपयश लक्षात घेता एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर जबाबदारी दिलेल्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित यश न मिळाल्यानं काही मंत्र्यांचे पत्ते कट होण्याची शक्यता आहे। त्या जागी मेहनती आणि पक्षवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या नवोदित आमदारांना मंत्रिपदाची जबाबदारी देणार असल्याचं समजतंय। नवनिर्वाचित नगरसेवकांसोबतच्या बैठकीआधी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गुप्त बैठक पार पडली आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या निकालावर आता खऱ्या अर्थानं पॉवर गेम सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात वरिष्ठ पातळीवर खलबतं सुरू आहेत। उल्हासनगरमध्ये भाजप शिवसेना स्वतंत्र लढले होते, तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला 51 आणि शिवसेनेला 52 जागा मिळाल्यात आणि त्यामुळे भाजप आणि शिवसेना मिळून सत्ता स्थापन करणार आहेत आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे। उल्हासनगर महापालिकेत वंचित बहुजन आघाडीनं व शिवसेनेला साथ दिली आहे। वंचितच्या 2 विजयी नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय। उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक 18 मधून विकास खरात आणि सुरेखा सोनावणे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आलेले होते। उल्हासनगर महापालिकेत एकूण 78 जागांपैकी शिवसेना शिंदे गटाचे 36, भाजपचे 38 नगरसेवक आलेत। साई पक्षाचा 1, काँग्रेसचा 1 आणि वंचितचे 2 नगरसेवक विजयी झालेत। सत्ता स्थापनेसाठी एकूण 40 नगरसेवकांचं संख्याबळ आवश्यक आहे। आता वंचितनं शिवसेनेला पाठिंबा दिल्यामुळे भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 38 जागांवर आहे। आज आम्ही आमचा पाठिंबा शिवसेना या पक्षाला उल्हासनगरमध्ये देत आहे आणि ह्याच्यामध्ये जे शिवसेना बरोबर जाण्याचं हे कारण आहे की जे आतापर्यंत आम्ही लोकांनी तिकडे जे डेव्हलपमेंट बघितलेलं आहे, शिवसेनेने बऱ्यापैकी तिकडे अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्ये केलेलं आहे आणि आमचे 2 नगरसेवक आलेले आहेत तिकडे। इव्हन आमच्या पक्षाला 42,000चा मतदान तिकडे झालेलं आहे। तर ते 42,000 लोकांनी जे आम्हाला मतदान केलेलं आहे, जो विश्वास आम्हाला दाखवलेला आहे, त्या विश्वासाला कुठे तडा न जाण्यासाठी आम्ही शिवसेना या पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। चंद्रपूर महापालिकेत महापौर आणि गटनेता पदासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत चढाओढ सुरू झाली आहे। पक्ष निरीक्षकांसमोर वर्चस्व दाखवण्यासाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातही चढाओढ सुरू झाली आहे। विजय वडेट्टीवार यांनी विजयी झालेल्या काँग्रेसच्या 14 ते 15 नगरसेवकांना अज्ञातस्थळी ठेवले, तर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील त्यांच्या समर्थक नवनिर्वाचित नगरसेवकांना हैदराबाद इथे रवाना केले। महापौर आणि गटनेता निवडीसाठी काँग्रेसचे निरीक्षक चंद्रपुरात आल्यानंतरच हे सर्व नगरसेवक चंद्रपुरात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील स्वबळाच्या भूमिकेमुळे एकूण 32 प्रभागांमध्ये सत्तापालट झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस वेगळे लढल्यानं मतविभाजनाचा दोन्ही पक्षांना फटका बसलाय। दरम्यान याचा फायदा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना मतांची आकडेवारी समोर आल्यानंतर झालेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे जर ठाकरे बंधू आणि काँग्रेस हे एकत्र लढले असते तर महापालिकेचा निकाल काही वेगळाच लागला असता, तर सत्ता स्थापनेच्या अगदी जवळ आले असते, अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या मतविभाजनाचा फायदा 21 ठिकाणी भाजपला, 10 ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेला आणि 1 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला झाल्याचं स्पष्टपणे दिसतंय। नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार आज मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचे नेते करतील। दरम्यान यावेळी वर्षा गायकवाड यांच्यावर केलेले आरोप आणि वंचित संदर्भात भूमिका यावर काँग्रेसचे नेते बोलतील, तर महापालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करतील। मुंबईच्या ओशिवरा भागात रात्री गोळीबार झालाय। ओशिवरा भागात एका लेखक दिग्दर्शकाच्या आणि एका स्ट्रगलिंग मॉडेलच्या घरावर गोळीबार झालाय। ओशिवरातल्या नालंदा सोसायटीतल्या 2ऱ्या मजल्यावर राहणारे लेखक दिग्दर्शक नीरज मिश्रा आणि 4थ्या मजल्यावर राहणारा स्ट्रगलिंग मॉडेल प्रतीक बैद यांच्या घरावर गोळीबार झालाय। 2ऱ्या आणि 4थ्या मजल्यावर गोळीबार झाल्याच्या खाणाखुणाही सापडल्यात। गोळीबार कोणी केला याची माहिती अजून मिळालेली नाहीये, पोलीस तपास सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या जळगाव महामार्गावरील फुलंब्री सिलोड रस्त्यावर तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली आहे। बैलगाडी आणि दुचाकी रस्त्यात आणून तरुणांनी गोंधळ घातलाय, यामुळे वाहतुकीसही मोठा अडथळा निर्माण झाला होता। तरुणांच्या रात्रीच्या या गोंधळामुळे महामार्गावर अपघात होण्याची शक्यता आहे, तर हुल्लडबाज तरुणांवर कठोर कारवाई करण्याची वाहनधारकांची मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे